महाराष्ट्राचा सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, औद्योगिक, कृषी संपूर्ण भारत देशात सुपरिचित आहे आणि याच पवित्र महाराष्ट्राच्या मातीत असलेलं पुणे शहर जणू महाराष्ट्राचं भूषणच. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि म्हणूनच इथं अनेक औद्योगिक वसाहती दिमाखात उभ्या राहिल्या आहेत. याशिवाय पुणे हे IT क्षेत्राचेही प्रमुख केंद्र म्हणूनही ओळखलं जात आहे. अशीच एक महत्त्वपूर्ण कंपनी म्हणजे रामलेक्स प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी मालक कर्मचारी असं नातं नसून प्रत्येकांमध्ये आपलेपणाची भावना आहे. एवढंच नाही तर कंपनीच्या कामाची सुरुवात ही सामूहिक राष्ट्रगीतानं होते. ही प्रेरणा आणि हे संस्कार संबंध देशातील औद्योगिक समूहानं जोपासायला हवेत. महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्हा सांस्कृतिक ऐतिहासिक महत्त्व असलेला जिल्हा. याच ठिकाणी वाकाटक राज्याची राजधानी आणि या जिल्ह्यात आमखेडा या गावात संयुक्त कुटुंब पद्धतीचा आदर करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या माननीय श्री डॉक्टर माणिकराव बाबाराव जोगदंड, माननीय श्री संतोष बाबाराव जोगदंड, माननीय श्री राम बाबाराव जोगदंड या बांधवाने आपल्या एकत्रित कुटुंबाच्या विचाराचा वारसा आणि संस्कार जपत पुणे शहरासारख्या औद्योगिक महानगरीत रामलेक्स प्रायव्हेट लिमिटेड सुरुवात केली. नमस्कार, मी राम बाबाराव जोगदंड, रामलेक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा चेअरमन. रामलेक्स प्रायव्हेट लिमिटेड ही पॉवर सेक्टरमध्ये काम करते आणि जेव्हा रामलेक्स प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात झाली त्यावेळेला कंपनीचा विस्तार हा टेक्नो स्पिरिच्युअल वेनी व्हावा, कंपनी पीपल ओरिएंटेड व्हावी, कंपनीमधील प्रत्येक व्यक्तीला सर्व सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. कंपनी आणि कंपनीच्या मॅनेजमेंटचे विचार होते. रामलेक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा विस्तार होत असतानाच शिवने इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये नवीन जागा जेव्हा मिळाली तेव्हा त्या जागेमध्ये फक्त उद्योगाचाच विस्तार करावा का, सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करावा, अशा पद्धतीचं जेव्हा प्रपोजल मॅनेजमेंटच्या समोर ठेवण्यात आलं तेव्हा सर्वांच्या मते की जो काही कंपनीचे उद्देश आहेत, जो काही एक पीपल ओरिएंटेड अप्रोच कंपनीचा आहे, कंपनीचे जे उद्दिष्ट आहेत की आपण जे काही करू आपल्या देशासाठी करू. रामलेक्सच्या मॅनेजमेंटने असं डिसिजन घेतलं की आपण आपल्या सर्व लोकांचा सर्वांगीण विकास होण्याच्यासाठी इथे आपण त्यांच्यासाठी एक संकुल तयार करूया, ऑडिटोरियम, एक सभागृह तयार करूया आणि तिथेच आपलं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि रेस्ट हाऊस वगैरे अशा पद्धतीचं तयार करण्याचं, सर्वांगीण संकुल तयार करण्याचं डिसिजन झालंय. आपण आपलं जो काही काम करत असताना आपण ह्याही सुद्धा विचार करायला पाहिजे की जेणेकरून फक्त जो काही उद्योजक आहे त्याचाच फक्त फायदा न होता किंवा त्याचीच प्रगती नाही होता, सर्वांगीण जे काही त्या उद्योगामध्ये काम करतात त्या सर्वांचा त्याच्यामध्ये फायदा व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना स्टॅबिलिटी मिळावी. गोरगरिबांना जे काही त्यांच्या लहान मुलांना शिक्षण प्री प्रायमरी स्कूलिंग मिळू शकत नाही त्यांना प्री प्रायमरी स्कूलिंग मिळावी, या उद्देशानं जे काही हे प्रकल्प हाती घेतलेत ते आमच्या सर्व मॅनेजमेंटनी, सर्व कर्मचारी वर्गाने जे राबवलेत चांगल्या पद्धतीनं आणि त्याचा जेव्हा लाभ होतोय आणि आज जेव्हा कोणीही कंपनीमध्ये आल्यानंतर त्यांचं जे काही अप्रिशिएशन आहे म्हणा किंवा त्यांचं जे काही त्यांच्या जे भावना जेव्हा व्यक्त करतात तेव्हा खरंच आपलं आयुष्य किंवा आपण तेव्हा जे डिसिजन घेतलेत त्याचं एक सार्थक झाल्यासारखं वाटतं. याचं खूप मोठं समाधान. नमस्कार, मी अविनाश माणिकरावजी जोगदंड, रामलेक्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये ॲज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून मी काम करतो. रामलेक्स ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जरी असेल, कमर्शियल ऑर्गनायझेशन जरी असेल, पण ज्या पद्धतीने या ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही काम करतो किंवा या कंपनीचे जे चेअरमन माननीय श्री राम बाबारावजी जोगदंड, जे माझे काका आहेत, ज्यांना मी त्यांना तात्या म्हणतो, तर त्यांची जी विजन होती की मी आणि माझ्यासोबतची लोक हे नेहमी आनंदी असायला पाहिजे आणि तोच धागा जो आहे तो त्यांनी कंपनीच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत तो जपलेला आहे. मला आठवतंय की 2002-03 मध्ये रामलेक्स ही प्रोप्रायटरी फर्म जी आहे ही प्रायव्हेट लिमिटेड झाली. ज्यावेळेला प्रोप्रायटरी फर्म होती त्यावेळेला ते एकटे होते, त्यांच्यासोबत 2 लोक काम करायचे. नंतर मग हळूहळू हा परिवार वाढत गेला. त्यावेळेला सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये हीच संकल्पना होती की मी आणि माझ्यासोबतची लोक हे नेहमी आनंदी असायला पाहिजे. ह्या ठिकाणी आता आपण बघतोय की ही जी काय कॉलनी झालेली हे रामलेक्स जे संकुल आहे त्याच्यामध्ये ही 1 BHKची एक बिल्डिंग आहे ज्याच्यात 40 फ्लॅट्स आहेत. इथे C बिल्डिंग आहे याच्यामध्ये 1 रूमचे 62 युनिट्स आहेत. एक आपलं सभागृह आहे, या सभागृहामध्ये ग्राउंड फ्लोअरला आणि फर्स्ट फ्लोअरला अतिशय चांगल्या पद्धतीची इथे व्यवस्था आहे. आता इथे बॅक साईडला जे आहे तर हे आपलं अतिथीगृह आहे. तर ह्या सगळ्या सुविधा करण्याच्या मागचा जो उद्देश आहे
तर तोच होता की जी काही आपल्या कॉलनीमध्ये राहणारी जी काही लोक आहेत, आपले जे काही कर्मचारी आहेत, आपले जे काही अधिकारी आहेत, तर हे भारताच्या वेगवेगळ्या स्टेटमधनं इथं आलेली आहे आणि इथे आल्यानंतर त्यांना एक चांगलं वातावरण मिळावं, त्यांच्या मुलाबाळांना एक चांगलं पोषक वातावरण मिळावं, त्यांना चांगले संस्कार इथे घडावे, त्या अनुषंगाने ही कॉलनी जी आहे ही तयार झालेली आहे. खरं बघितलं तर रामलेक्स ही अतिशय छोटी कंपनी आहे असं मला म्हणता येईल. जो काय टर्नओव्हर असेल, जो काय प्रॉफिट असेल, ज्या सिगमेंटमध्ये रामलेक्स आहे हे SME मध्ये आम्ही मोडतो. तर अशा या छोट्या SME मध्ये काम करणाऱ्या ऑर्गनायझेशनच्या मनामध्ये असा संकुलाचा किंवा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी राहण्याची व्यवस्था करावी किंवा असं काहीतरी करावं, ही कल्पना येणं सुद्धा खरं पाप आहे. कारण हे एवढं सोपं नाही. याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. नुसतंच इन्व्हेस्टमेंट नाही, तर त्या इन्व्हेस्टमेंटच्या बरोबर जेव्हा हे पूर्ण होईल त्याच्यानंतर त्याला मेंटेन करण्यासाठी सुद्धा खूप मोठी यंत्रणा आणि ताकद लागते. आणि हे सगळे चॅलेंजेस माननीय श्री राम जोगदंड सरांना माहिती होते, तरी सुद्धा त्यांनी हे चॅलेंज घेतलं. कारण त्यांच्या डोळ्यासमोर जो आदर्श होता, त्यांच्या मनामध्ये जो काही एक त्यांनी संकल्पना केली होती की मी आणि माझ्यासोबतची लोक जी आहेत ही नेहमी आनंदी असायला पाहिजे. तर त्याचा बेसच जो आहे तर तो आहे की चांगलं इन्व्हायरमेंट मला आणि माझ्या फॅमिलीला मिळणे. त्या अनुषंगाने ही कॉलनी उभी झाली. हे ऑडिटोरियम फक्त रामलेक्सच्याच एम्प्लॉयसाठी किंवा रामलेक्सच्याच ॲक्टिव्हिटीसाठी नसून शिवणे इंडस्ट्रियल एरियामधले जेवढे 400 युनिट्स आहेत, इथं रेसिडेन्शियल सुद्धा बरेचशी जी काही लोक आहेत त्यांच्यासाठी इथे विविध प्रकारचे प्रोग्राम आम्ही इथे घेतो. मग लहान मुलांसाठीचे प्रोग्राम असतील, महिलांसाठीचे प्रोग्राम असतील, युवकांसाठीचे प्रोग्राम असतील, सिनियर सिटीजनसाठीचे प्रोग्राम असतील, इंडस्ट्रीच्या रिलेटेड प्रोग्राम असतील. आणि ह्या सगळ्या प्रोग्राममध्ये